तुमच्याही केसमध्ये जर माननीय तहसीलदार यांनी रस्ता केसमध्ये, मग ती रस्ता केस ही MLRCचे कलम 143 प्रमाणे सर्वे नंबरचा नवीन रस्ता मिळण्याबाबतचा आदेश असू द्या, किंवा जो जुना रस्ता आहे आणि तो मोडलेला होता तो पूर्ववत करून दिलेला असू द्या, त्या रस्ता जो केलेला आहे मान्य तहसीलदारांनी त्याची अंमलबजावणी, मग तो रस्ता आता नुकताच केलेला असू द्या, किंवा ती केस नुकतीच असू द्या, किंवा एखादी जुनी केस असू द्या, या रस्त्याची जर नोंद जर तुम्हाला सातबाऱ्यावरती करायची असेल, सातबाऱ्याच्या इतर हक्कामध्ये करायची असेल, तर ती कशा पद्धतीने करायची, त्याची प्रोसिजर काय आहे, याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण आपल्या चॅनलवरती कायदेविषयक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो, त्यामुळं या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला पण लाईक करायला विसरू नका. चला तर मग पाहूया. नमस्कार, मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेती करायचं म्हटलं की शेतीसाठी महत्त्वाचे दोन घटक असतात, एक म्हणजे रस्ता आणि पाणी. जर शेतीसाठी रस्ताच नसेल तर शेती करणं कठीण होऊन जातं. मग बऱ्याच वेळा असं होतं की आपण तहसीलदाराच्या आदेशाप्रमाणे रस्ता करतो, किंवा एखादा जुना रस्ता असतो तो जर कोणी मोडला असेल तर तो पूर्वत करून घेतो, पण त्या रस्त्याची नोंद कुठंही नकाशामध्ये नसते, कारण तो रस्ता हा शेतातला रस्ता असतो, पानंद रस्ता असतात, काही रस्त्यांची नोंद ही कुठं रेकॉर्डला नसते. मग आपल्याला जर त्या रस्त्याची नोंद ही सातबारा सदरी इतर हक्कामध्ये करायची असेल, म्हणजे ज्यांच्या शेतातून तुम्ही रस्ता घेऊन आलेला आहे, ज्या गटातून रस्ता आणलेला आहे, त्या गटाच्या सातबाऱ्यावरती किंवा आपल्या सातबाऱ्यावरती जर त्या रस्त्याची नोंद करायची असेल तर ती कशा पद्धतीने करायची, त्याची प्रोसिजर काय आहे हे आता आपण पाहत आहोत. तर यासाठी आपल्या जे महाराष्ट्र शासन आहे, या महाराष्ट्र शासनानं 22 मे 2025 रोजी एक आदेश केलेला होता, एक JR काढलेला होता, आणि त्याच्यामध्ये त्यांनी रस्त्याबाबतचे बरेचसे मुद्दे त्यामध्ये घेतलेले होते, की जसं की रस्ता केस किती दिवसामध्ये चालवावी वगैरे वगैरे, आणि रस्ता किती फूट द्यावा, आणि रस्त्याची नोंद सातबाऱ्यावर कशी करायची. तर रस्त्याची नोंद सातबाऱ्यावर करत असताना तर आपल्याला सुरुवातीला आपल्याकडं जो मान्य तहसीलदार यांनी जो आदेश दिलेला आहे, मग तो आदेश नवीन रस्त्याबाबतचा म्हणजे MLRC 143 प्रमाणे सर्वे नंबरचा नवीन रस्ता जो दिलेला आहे त्याबाबतचा असू द्या, किंवा 5-2 खाली दिलेला जुना रस्ता मोडला होता तो पूर्वत करून देण्याचा जो आदेश आहे त्याबाबतचा आदेश असू द्या, तो आदेश, या आदेशाची आपल्याला सही शिक्क्याची नक्कल काढून घ्यायची आहे. ही नक्कल काढून घेतल्यानंतर तुम्हाला मान्य तहसीलदार यांना अर्ज करायचा. आता तुमचा जर रस्ता आत्ता म्हणजे रस्ता केसचा निकाल जर तुमचा नुकताच झाला असेल तर काही वेळेस तहसीलदार हे त्या आदेशामध्ये नमूद करतात की असा रस्ता करून द्यावा, किंवा 5-2 प्रमाणे रस्ता पूर्वत करून द्यावा, आणि या रस्त्याची नोंद सातबाऱ्यामध्ये इतर हक्कामध्ये करावी असं आदेशामध्ये त्याच्यामध्येच दुसरा एक नंबर टाकून म्हणजे क्लॉज टाकून त्यामध्ये ते उल्लेख करतात. पण जे जुने निकाल आहेत, ज्यावेळेस आता हे 22 मे 2025ला जो हा JR आला, त्याच्या अगोदर जे निकाल आहेत, मग ते 5 वर्षापूर्वीचे असू द्या, 10 वर्ष असू द्या, त्या रस्त्यांच्या आपल्याला जर करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ही नक्कल काढणं गरजेचं आहे. कारण आता आदेश करतात तहसीलदार साहेब, पहिले करत नव्हते, तरी आता काही ठिकाणी अजून तहसीलदार साहेब आदेश पण करत नाहीत, फक्त रस्ता मंजूर करतात, पण त्याची नोंदीबाबतचे काही वेळेस आदेश होत नाहीत. मग आपल्याला सुरुवातीला ही नक्कल काढून घ्यायची आहे, आदेशाची संपूर्ण न्यायनिर्णय काढून घ्यायचा आहे. न्यायनिर्णयाची नक्कल काढल्यानंतर तुम्हाला एक तहसीलदारांच्या नावाने एक अर्ज करायचा आहे. अर्ज करत असताना तुम्हाला वरती प्रति मान्य तहसीलदार, जे तुमच्या कुठला तालुका असेल त्या तालुक्याचं नाव, आणि खाली अर्जदार म्हणून नाव टाकायचं, तुमचे संपूर्ण नाव, पत्ता वगैरे टाकायचा आहे. त्याच्या खाली विषय टाकायचा आहे. विषयामध्ये तुम्हाला असं नमूद करायचं आहे की मान्य तहसीलदार यांनी दिनांक अमुक अमुक तारखेला असा रस्ता केसमध्ये असा आदेश पारित करून रस्ता केस मंजूर केलेली होती, आणि अमुक अमुक तारखेला हा रस्ता करून दिलेला आहे, आणि सदर रस्त्याची नोंद सातबारा सदरी इतर हक्कामध्ये होण्याबाबत असं म्हणून तो विषय द्यायचा आहे. आणि खाली महोदय म्हणून तुमचं सुरुवातीला थोडंसं इंट्रोडक्शन द्यायचं आहे की मी अमुक अमुक गावचा रहिवासी असून माझं असं गट नंबरसाठी ह्या शेतासाठी मी रस्त्याची मागणी केलेली होती, त्याचा रस्ता केस नंबर असा होता, आणि ह्या रस्ता केसमध्ये केस चालून मान्य तहसीलदार यांनी हा रस्ता मंजूर केलेला होता, आणि हा रस्ता मंजूर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी पोलीस बंदोबस्तामध्ये केली असेल तर पोलीस बंदोबस्तामध्ये अशी करून घेतलेली होती. परंतु शासनाच्या 22 मे 2025च्या JR प्रमाणे अद्याप आमच्या रस्त्याची नोंद सातबाराच्या इतर हक्कामध्ये झालेली नाही, तर ती नोंद करण्याबाबत मान्य तलाठी यांना योग्य ते आदेश करण्याबाबत असं तुम्हाला तो अर्जाचा एक नमुना तयार करून घ्यायचा आहे, आणि ते अर्ज तयार करून
तुम्हाला त्याच्यावरती 10 रुपयाचं तिकीट लावून त्याच्या खाली तुम्हाला हे रस्ता जे मंजूर केलेला जो आदेश आहे तहसीलदारांचा तो जोडायचा आणि रस्त्याच्या बाबतचे जर फोटो असतील तर फोटो काढून तुम्हाला ते जोडायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला ज्या गटातून तुम्हाला रस्ता दिलेला होता म्हणजे तुमचा गट नंबर आणि ज्यांच्या गटातून तुम्हाला तो रस्ता आला होता त्या सगळ्या चे सातबारे तुम्हाला ते अर्जासोबत जोडायचे आहेत. हा सेट तुम्ही ज्यावेळेस तहसीलदारांच्या इथं जमा करता त्याची पोच घ्यायची आहे. त्यानंतर तहसीलदार ते सगळ्या आदेशाचं अवलोकन करून संबंधित जे तलाठी असतात महसूल अधिकारी असतात त्यांना त्याबाबत आदेश पारित करतात किंवा ह्या अशा पद्धतीनं सातबाऱ्याच्या इतर हक्कामध्ये यांच्या रस्त्याची ह्या आदेशाची नोंद करून घ्या म्हणून. मग त्याचं जे लेटर आहे ते तलाठी भाऊसाहेबांकडे जातं. तिथं त्या गेल्यानंतर त्यांनी ते सगळे सातबारे बघतात, त्या आदेशाचे अवलोकन करतात, त्या आदेशामध्ये ह्या गटांचा उल्लेख आहे का. मग त्या असेल तर मान्य तहसीलदार यांच्या आदेशाप्रमाणे इतर हक्कामध्ये त्या रस्त्याचा उल्लेख करतात. त्याचा एक फेरफार होतो. तो फेरफार झाल्यानंतर जे मंडलाधिकारी असतात ते मंडलाधिकारी नोटिसा काढून फेरफार प्रमाणित करत असतात आणि हा प्रमाणित झाल्यानंतर मग तुमच्या सातबाऱ्यावरती इतर हक्कामध्ये या रस्त्याची नोंद होऊन जाते. तर ही एकंदरीत अशा प्रकारची प्रोसिजर असते. आता ज्यांचं प्रकरण हे नवीन आहे त्या नवीन प्रकरणामध्ये जे आदेश होतात त्यामध्ये शक्यतो तहसीलदार नोंदीबाबतचा आदेश करत असतात. त्यामुळे त्यांचं कोर्ट मोशनमध्ये म्हणजे ज्याला म्हणतो आपण तहसीलदारामार्फतच पुढं जाऊन त्याची नोंद होऊ शकते. पण ज्यांची प्रकरणं जुनी आहे, ज्यांना अगोदर रस्ता मिळाला होता आणि आता त्यांना त्याची नोंद करायची, तर त्यांनी या प्रक्रियेचं अवलंबन करायचं आहे की तुम्ही अर्ज द्या, अर्जाला जोडून ते निकाल, सातबाऱ्या, तुमचं आधार कार्ड या सगळ्या डॉक्युमेंट जोडून तहसीलदाराकडे सबमिट करून तिथून ते लेटर तलाठीकडे जाऊन ते पुढची जी मी सांगितल्याप्रमाणे प्रोसिजर ही होत असते. तर याबाबत जर तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि असेच कायदेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.